जय श्रीकृष्ण. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे, आपली आजची गोष्ट आहे 35वी आणि गोष्टीचं नाव आहे गोपीचा विरह. विरह म्हणजे बघा, एखादं आपल्यावर खूप प्रेम करतं आणि प्रेम केल्यानंतर आपल्याला खूप लढा लागतो त्या व्यक्तीचा, आणि ती जर व्यक्ती दुसऱ्या गावी गेली तर आपल्याला किती आठवण येते की नाही त्या व्यक्तीची. उदाहरणार्थ आई असो, वडील असो, बहीण असो, भाऊ असो, किंवा मग खूप जवळचा मित्र असो, तो जर आपल्यापासून दूर गेला तर आपल्याला किती त्रास होतो, किती आठवण येते. विरह म्हणतात त्याला. तर असाच हा विरह गोपींना झाला होता. कारण गोपींना सतत कृष्णाच्या सहवासात राहावंसं वाटायचं. कारण की कृष्ण हा त्यांचा सखा होता आणि कृष्णमय होऊन गेल्या होत्या त्या सगळ्या. आणि ह्या सगळ्या ऋषी पत्न्या, ऋषी, देव, गंधर्व, किन्नर असे सर्व हे गोपींचं रूप घेऊन आलेले होते भगवंताच्या सान्निध्यात राहण्यासाठी. आणि मग विरह म्हणजे काय, तर ते एवढे भक्ती करत होते कृष्णाची की त्यांना त्याच्याच विचारामध्ये ते सतत गुंतलेले असायचे. एक गोपी दुसऱ्या गोपीला सांगत होती की श्यामसुंदर इतके सुंदर आहे, इतकी सौभाग्याची देवी लक्ष्मी सदैव त्यांच्या छातीवर निवास करीत असते, त्यांच्या गळ्यात नेहमी सुवर्णाचा हार शोभतो. म्हणजे त्या एकमेकींना अशा गोपी त्याचं वर्णन करून सांगत होत्या. तर प्रिय सख्यांनो, एक गोपी म्हणाली, श्यामसुंदर जेव्हा जमिनीवर पडून विश्रांती घेतात तेव्हा त्यांनी आपल्या डाव्या बाहू खाली टेकविलेला असतो आणि त्याचे शिर हातावर विसावलेले असते. हे तुम्हाला माहीत आहे का? म्हणजे एकमेकांना त्या असं वर्णन करून सांगत असत. अद्भुत नटवरासारखे दिसतात. जेव्हा ते बासरी वाजून बलरामासहित गायींना बोलवितात तेव्हा यमुना प्रवाहित होण्याची थांबते. त्याच्या बासरीच्या मधुर स्वराने त्याच्या चरणकमळाची धूळ घेऊन जाण्याकरिता वायूची प्रतीक्षा करते. यमुना देखील आपल्या सारखीच अभागी आहे. तिलाही श्रीकृष्णाची कृपा मिळत नाही. आम्ही अशा श्रीकृष्णाच्या मिलनाची अपेक्षा करीत रुदन थांबवितो. तशी ती देखील आपले तरंग आवरून निश्चल राहते. श्रीकृष्णाच्या विरहात गोपी सतत अश्रू ढाळीत असत, परंतु कधी कधी श्रीकृष्ण येतीलच अशी आशा वाटून त्या रुदन थांबवीत. तथापि श्रीकृष्ण येत नाहीत हे पाहून त्या पुन्हा निराशेने रुदन करू लागत. श्रीकृष्ण मूळ भगवंत आहेत, अखिल विष्णू रूपाचे आदी आहेत आणि गोप बालक देवता आहेत. भगवान विष्णू नेहमीच भगवान शिव, महादेव, इंद्र, चंद्र इत्यादी देवी देवतांनी घेरलेले असतात आणि त्या देवताकडून त्यांची पूजा होत असते. श्रीकृष्ण देखील वृंदावनातून भ्रमण करीत असताना अथवा गोवर्धनावर असताना गोप बालकांच्या संगतीत असतात. तर अशा गोपी कृष्णाचा विरह सहन करू शकत नव्हत्या. एक गोपी म्हणाली, सख्यांनो, श्रीकृष्णाने बलराम कर्णकुंडले आणि मुक्ताहार घालून सुरेख पोशाख करतात. ते गोवर्धन पर्वतावर खूप खूप आनंद लुटतात. श्रीकृष्ण अखिल विश्वाला प्रमुदित करीत जेव्हा बासरी वाजवितात तेव्हा सगळे त्यांच्या बासरीच्या यांनी धुंद होऊन जातात. दुसरी गोपी म्हणाली, प्रिय सख्यांनो, श्रीकृष्ण गायींना वनातून घरी घेऊन येतात तेव्हा ध्वज, वज्र, अंकुश, कमळ अशी चिन्हे अंकित असलेली त्यांची पावले गायीच्या तुडविण्याने भूमीला होणाऱ्या वेदना शमन करतात. त्यांची चाल अतिशय मनोहर आहे. त्यांच्याजवळ बासरी असते. त्यांच्याकडे पाहिल्याबरोबर आम्हाला त्यांची संगत करण्याची लालसा निर्माण होते. इतकं प्रेम त्या करत होत्या. आणि एका गोपीने यशोदा मातेला सांगितले, प्रिय माते, तुमचे पुत्र सगळ्या गोप बालकांमध्ये चतुर आहेत. गायींचा सांभाळ कसा करावा, बासरी कशी वाजवावी अशा अनेक कला त्यांना अवगत आहेत. अशा ह्या गोपी कृष्णाचं वर्णन करून 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 थकत नसत. तर वनातून घरी येताना त्यांच्या गळ्यात तुळशीच्या मंजिरीच्या हार शोभत असे. दुसरी गोपी यशोदा मातेला म्हणाली, माते, तुमचे पुत्र घरी येताना स्वतःला कुंदकळ्यांनी सजवितात आणि आपल्या सख्यांना आनंदित करण्यासाठी बासरी वाजवू लागतात. दक्षिणेकडून वाहणारा
वाहणारा शीतल सुगंधी मंद पवन तेव्हा अतिशय आल्हाददायक वातावरण निर्माण करतो. तर श्रीकृष्ण दिवसभर गायीन मागे वनात असत. त्यावेळी गोपी अशा प्रकारे त्यांच्या दिव्य रूपगुणांनी व लीलांची आपापसात वर्णन करीत दिवस घालवीत. या वर्णनावरून श्रीकृष्ण हे केवळ मानव प्राण्यालाच नव्हे तर अखिल सजीव निर्जीवांना देखील कसे ओढू लागणारे आहेत याची आपल्याला काहीशी कल्पना येईल. वृंदावनातील वृक्ष, वेली, वनस्पती, जल, गायी, हरणासारखे प्राणी अशा प्रत्येक जण व प्रत्येक गोष्टी श्रीकृष्णावर अनुवृत्त आहे. हे श्रीकृष्णाच्या आकर्षणाचे वस्तुतः वर्णन आहे. कृष्ण भावनेत समरस होण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्यांकरिता गोपींचे हे उदाहरण आदर्श आहे. कोणी श्रीकृष्णाच्या दिव्य लीलांचे स्मरण करून सहजगत्या श्रीकृष्णाची संगत प्राप्त करतो. प्रत्येकात दुसऱ्यावर प्रेम करण्याची प्रवृत्ती असते आणि श्रीकृष्ण हेच प्रेमाचा विषय असावेत. हे श्रीकृष्ण भावनेचे मध्यवर्ती तत्व आहे. सदैव हरे कृष्ण महामंत्राचा जप करून आणि श्रीकृष्णाच्या दिव्य लीला चरित्राचे स्मरण करून मनुष्य पूर्णतः कृष्ण भावनेत राहू शकतो आणि आपले जीवन उदांत व सफल बनवू शकतो. अशा या गोपी सतत कृष्णा 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 गाणा त्याच्या विचारात त्याच्या वर्णनात सतत गुंतलेल्या असत आणि अशा गोपींना आपण नमस्कार करू आणि कृष्णालाही नमस्कार करू. जय श्री कृष्ण.